ओम नमः शिवाय. नमस्कार. मी खुशाल, ज्योतिष आणि वास्तु अभ्यासक नवदृष्टी ज्योतिषविद्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज मी सामान्य कुंडलीच्या आधारे मकर राशी 2026 मध्ये घडणाऱ्या शुभ आणि अशुभ घटनांचे भविष्यफल सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. खरं तर गोचर ग्रहांचे भविष्यफल चंद्रकुंडलीवरूनच पाहिले पाहिजे, परंतु सामान्य कुंडलीत ते स्वतंत्र पाहणे अशक्य आहे. यावर्षी तुम्हाला सतत एकटे वाटेल. स्वतःमध्ये मवाळपणा शोधणे, समजून घेण्याची शक्ती असताना देखील जे अस्तित्वात आहे त्यावर विश्वास ठेवायचा की नाही, या गोष्टीवरून संघर्षाचा परिणाम स्वतःमध्ये असह्य होईल, ज्यामुळे तुम्हाला महत्त्वाकांक्षी, थोडे आक्रमक किंवा चिडचिडा स्वभाव झाल्यासारखे वाटेल. प्रबळ इच्छाशक्ती आणि दृढ निश्चयाच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात आपले ध्येय साध्य करण्यासाठी सभोवतालच्या वातावरणात दरारा किंवा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न कराल. तितकेच स्वतःवर नियंत्रण ठेवण्यात देखील यशस्वी व्हाल. प्लुटो मकर राशीच्या पहिल्या स्थानी स्थित असल्याने तुम्हाला मित्रांकडून फारसा आनंद किंवा पाठिंबा मिळणार नाही. हजारो मकर राशीच्या लोकांमध्ये असा कोणीतरी असू शकतो जो यश मिळवण्यासाठी बेकायदेशीर कृत्य करण्यास मागे पुढे पाहणार नाही. वेळ पडलीच तर स्वतःच्या स्वार्थासाठी नियम आणि कायदे मोडण्यासही मागे पुढे पाहणार नाही. मित्रांनो, मनुष्याच्या हातून संपूर्ण जीवनात कळत न कळत चांगले किंवा वाईट कृत्य घडत असतात. ज्याप्रमाणे इलेक्ट्रिक वायरमधून विजेचा प्रवाह पुढे जातो, तो आपल्याला परत वळवता येत नाही, आणि तसा प्रयत्न आपण निगेटिव्ह वायर जोडून करण्याचा प्रयत्न केला तर शॉर्ट सर्किट होऊन हवेत आगीच्या ठिणग्या उडताना दोन्ही डोळ्यांना दिसतात. अगदी तसे चांगले कर्म करत असताना जर नकळत आपल्या हातून वाईट कृत्य घडले तर ओळखीच्या किंवा परिवारातील सदस्यांना त्रास होऊन नातेसंबंधात कटुता किंवा मतभेद होऊन दुरावा निर्माण होऊ शकतो. जून ते ऑक्टोबर या महिन्यात जर तुम्ही कुलदेवताच्या मंदिरात जाऊन कुटुंब आणि इतरांच्या सुख समृद्धीसाठी धार्मिक पूजा, आरती इत्यादी विधी केलेत तर कुटुंबातील सदस्यांसहित नातेवाईकांच्या हे लक्षात येईल की तुम्ही जे काही करत आहात ते देवदेवतांच्या आशीर्वादाने शुभ आणि सुख समृद्धीसाठी करत आहात. हीच शक्ती तुमच्या मनामध्ये काही भ्रष्ट श्रद्धा बदलून टाकण्याची इच्छा जागृत करेल. धर्माचे महत्त्व समजल्याने धर्म आणि प्रथेचे मूळ स्वरूप स्थापित करण्याचा प्रयत्न तुम्ही करावा. पण इतरांना नेहमी तुम्ही काय करत आहात हे समजणे थोडे कठीण होईल. तरी देखील कुटुंबातील आणि ओळखीच्या लोकांचे सहकार्य आणि पाठिंबा मिळेल व त्याचा तुम्हाला फायदा होईल. या काळात मकर राशीच्या स्त्रिया आपला जास्तीत जास्त वेळ धार्मिक पूजा अर्चा विधींमध्ये देवाच्या सानिध्यात घालवतील. कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांमध्ये सावधगिरी बाळगतील. सर्व कामे पारंगतपणे पूर्ण करण्यात यशस्वी होते. मैत्रिणींशी जोडलेले असल्याने सार्वजनिक ठिकाणी सामाजिक कार्यात महिला कल्याण, महिला सुरक्षा सारख्या विषयावर आपले मत मांडण्यात इतर महिलांमध्ये सदैव पुढे राहतील. यामुळे कुटुंब, ओळखीचे आणि अगदी उच्चभ्रू लोकांकडून तिची प्रशंसा होईल. परंतु खर्च करण्यात कंजूस असतील, शिवाय पैशांच्या बाबतीत मात्र कायम सावध राहतील. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर अधूनमधून वात आणि पित्त किंवा थंड हवामानामुळे त्रास होऊ शकतो. तुम्ही कौटुंबिक परंपरा आणि रीतिरिवाजांचा आदर कराल. दुसरे स्थान कुटुंब आणि संपत्तीशी संबंधित आहे आणि येथे छायाग्रह राहू 25 नोव्हेंबरपर्यंत स्थित राहील. यामुळे कदाचित धर्मविरोधी कृत्यांमध्ये सहभागी होण्याचे तुमचे प्रयत्न तुमच्या सासरच्यांना आणि कुटुंबाला दुखवू शकतात, ज्यामुळे परस्पर संबंधांमध्ये कटुता किंवा शत्रुत्व निर्माण होऊ शकते. परिणामी तुमच्या कर्तव्याची भावना कमी होणे निश्चित आहे. नोव्हेंबरपर्यंत अनावश्यक मत्सर किंवा कोणाबद्दलही कठोर वृत्ती टाळावी आणि या सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनैतिक कृत्यांपासून दूर राहावे. जर तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल तर तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि यश मिळवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा तुमच्या शिक्षणात अडथळे येऊ शकतात. मकर राशीनंतर कुंभ राशी दुसऱ्या घरात येते
मकर राशीचे लोक फ्रूट, फूल किंवा थंड पेय, दूध, रसायने इत्यादी द्रवरूप पदार्थाच्या व्यवसायात गुंतलेले आहेत. त्यांना या काळात आर्थिक फायदा होईल. तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही नेहमीच देवदेवतांची पूजा आणि संत ऋषींची सेवा करून पुण्यकर्म कराल. तुमच्या मुलांच्या चिंतेमुळे तुमच्या पत्नीशी किरकोळ मतभेद होऊ शकतात. तुमच्या आरोग्याबाबत बोलायचे झाले तर तुम्हाला पोटाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. मित्रांनो, हा काळ असा आहे जेव्हा स्वभावाने थोडे हट्टी, दृढ निश्चयी, वास्तववादी आणि बुद्धिमान असूनही प्रामाणिक, कल्पनाशील, सरळ आणि साध्या लोकांचे तुमच्यावर सहज प्रभाव पडेल. याचे मुख्य कारण म्हणजे पराक्रम भावात असलेल्या मीन राशीमध्ये शनी आणि नेपच्यूनची युती. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यावहारिकता आणि उपयुक्ततेला अधिक महत्त्व द्याल, ज्यामुळे तुम्हाला लोकांचे किंवा इतर गोष्टींचे व्यवस्थापन करण्यासाठी मूळ आणि प्रभावी प्रणाली स्वीकारण्याचा प्रयत्न करावा लागू शकतो. कारण धोकादायक कामांबद्दल तुमची सतर्कता तुम्हाला या मोहात पाडू शकते. तुमच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे हित लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या कृतीत आणि शब्दात सावधगिरी बाळगाल, जेणेकरून तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी नेहमीच सद्गुणी आणि श्रीमंत राहाल. जर तुम्ही कलाप्रेमी असाल तर या काळात तुमची कलात्मक प्रतिभा बाह्य स्वरूपातून किंवा दैवी आशीर्वादातून स्पष्टपणे दिसून येईल. एक प्रतिभावान कलाकार म्हणून तुमची कलात्मक प्रतिभा दाखवून लोकांचे मनोरंजन करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. पण जर तुम्हाला दुसऱ्या क्षेत्रात आवड असेल तर कलेचा अभ्यास करूनही प्रतिभेला चमक देऊ शकणार नाही. लाखो मकर राशीच्या व्यक्तींमध्ये असा एखादा असू शकतो जो वैवाहिक आनंद मिळवण्यासाठी परंपरा आणि धर्माला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. अशा व्यक्ती गूढ गोष्टींकडे म्हणजेच अंधश्रद्धेकडे आकर्षित होण्याची शक्यता जास्त असते. या काळात तुमची आधुनिक आणि प्रगतशील लोकांशी मैत्री वाढेल, परंतु असे काही मित्र देखील असतील ज्यांचे विचार अपारंपरिक असतील. नक्कीच तुम्ही काही साहसी आणि धोकादायक कामांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न कराल. कधीकधी अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा मुक्त अवैध संबंधामुळे तुमचा अपमान होण्याची शक्यता दर्शवते. अशा वेळी कुटुंब आणि समाजात राहून सामाजिक व्यवस्थेसाठी बनवलेल्या नियमांचा आदर करायला शिकले पाहिजे. तृतीयेश आणि व्ययेशचा स्वामी गुरु 6व्या स्थानातील मिथुन राशीमध्ये वक्री अवस्थेत स्थित आहे. म्हणून येथे गुरु अत्यंत अशुभ आहे. तुमच्या ओळखीच्या व्यक्ती, व्यावसायिक शत्रू किंवा प्रतिस्पर्ध्यांशी कायदेशीर किंवा इतर वादविवादापासून तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. दैनंदिन जीवनात निष्पक्षता आणि संयमाने काम करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. 6व्या स्थानातून रोगांचा विचार केला जातो, म्हणून तुमच्या दैनंदिन आहारात संतुलन राखणे खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा लठ्ठपणा, यकृताच्या समस्या, पचनाच्या समस्या आणि मधुमेहासारख्या आजारांना सामोरे जाऊ लागू शकते. तथापि 6व्या भावात वक्री असलेला गुरु हा ज्ञानाचा कारक असल्याने आरोग्याबाबत अधिक जागरूक होण्याची आणि दीर्घकालीन आरोग्य योजना विकसित करण्याची संधी नक्कीच देईल. तुम्ही तुमच्या विरोधकांना पराभूत करण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या महिलेची मदत मिळाल्याने व्यवसायात तुमची कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढेल. मिळालेल्या मदतीचा तुम्ही पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळी गुरु सरळ गोचर करत असताना जेवढ्या प्रमाणात शुभ आणि अशुभ परिणाम प्रदान करतो, त्याच्या अगदी उलट जेव्हा गुरु वक्री असतो तेव्हा दुप्पट शुभ आणि अशुभ परिणाम प्रदान करतो. मला हे सांगायचे आहे की गुरुला एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी 12 वर्ष लागतात आणि तरी देखील तो वक्री होईल याची कोणतीही गॅरंटी नाही. मग काही चांगले पुण्य करून भौतिक सुखसोयी आणि सुविधा सहज मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या काळात जर तुम्ही बँक किंवा वित्त कंपनीकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असाल किंवा तुम्ही पूर्वी कर्ज घेतले असेल तर काही कारणास्तव परतफेड करण्यास विलंब होऊ शकतो. हा काळ नजरहटी, दुर्घटना घटी या हिंदी म्हणीसारखा आहे, कारण तुमच्या पारंपरिक व्यवसायात किंवा नोकरीत
चुकीचा निर्णय घेतला गेला तर आर्थिक नुकसान होऊन समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या संपूर्ण बजेटचे संतुलन बिघडू शकते. मकर राशीचा एखादा व्यक्ती कवी किंवा लेखक बनण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला यश मिळेल. टीव्ही, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स सारखे व्यवसाय सुरू करण्याचा विचार असेल तर या क्षेत्रांबद्दल ज्ञान मिळवल्यानंतरच हे उपक्रम राबवावेत. तरच या व्यवसायातून यश, प्रसिद्धी आणि आर्थिक लाभ मिळेल. 1 जूनला जेव्हा गुरु कर्क राशीत प्रवेश करेल तेव्हा तो येथे उच्चचा होईल. यामुळे कुलदीपक आणि हंसयोग निर्माण होत आहे. येथे 7व्या स्थानी केंद्रात गुरु एकटा उच्चचा असता तर तो दुखी राहिला असता. पण 30 ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या ग्रहांसोबत गुरु युती करत असल्याने कमकुवत होण्याऐवजी अत्यधिक बलवान होईल. जून आणि जुलै महिन्यात तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी साहसी पद्धतींचा अवलंब कराल, ज्यामुळे तुमच्या सासरच्यांना आर्थिक फायदा होईल. तुमच्या वैभवशाली कार्यपद्धतीमुळे तुम्हाला तुमच्या पत्नीकडून चांगले सुख व पाठिंबा मिळेल. 7वे स्थान वैवाहिक जीवनाशी संबंधित आहे. गुरुचे 7व्या स्थानातून गोचर होत असल्यामुळे तुमचे नशीब चमकविण्यात तुमची सुसंस्कृत, उदात्त, उदार आणि सद्गुणी पत्नी महत्त्वाची भूमिका निभावेल. 7व्या स्थानी गुरुचे गोचर आदर्श व सुखी वैवाहिक जीवनासाठी खूप फायदेशीर आहे. असेच सुखमय वैवाहिक जीवन कायम राखण्यासाठी दोघांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. व्यवसायातील तुमचा नैतिक आणि प्रामाणिक दृष्टिकोन तुम्हाला चांगला आर्थिक फायदा आणि प्रसिद्धी देईल. " 31 ऑक्टोबरला जेव्हा गुरु 8व्या स्थानातील सिंह राशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा पराक्रम योग तयार होत आहे. तुम्ही जरी तुमच्या दैनंदिन कामांमध्ये पूर्णपणे ज्ञानी असलात तरी देखील तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवश्यकता भासल्यास किंवा एखादे विशिष्ट काम वेळेत पूर्ण करायचे असेल तर गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाचा विसर पडण्याची शक्यता आहे. भाग्यवाढीसाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागेल. अगोदरपासूनच जर गूढशास्त्र किंवा तंत्रमंत्र सारख्या विद्या येत असतील तर तुमचा धर्मावरील विश्वास आणखी दृढ होईल. हजारो मकर राशीच्या लोकांमध्ये असा एखादा व्यक्ती असू शकतो जो त्याच्या कामाच्या ठिकाणी अनैतिक कृत्य करून त्याच्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करेल. अशा परिस्थितीत त्याने संयम, शिस्त आणि जबाबदारीचे धडे शिकणे महत्त्वाचे आहे. अन्यथा भविष्यातील सर्व कामात अपयशाचा सामना करावा लागू शकतो. 25 नोव्हेंबरला जेव्हा राहू मकर राशीच्या पहिल्या घरात आणि केतू 7व्या घरात वक्री होईल तेव्हा राहू प्लुटोसोबत युती करेल. तुम्हाला सध्याच्या परिस्थितीत असलेल्या ट्रेंडची चांगलीच समज असेल. भूतकाळात तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीशी मतभेद किंवा कटुता झाली असेल तर त्यांच्यासोबत पुन्हा मैत्री करण्याचा तुमचा ओढा जास्त असेल. मकर राशीचा एखाद्या व्यक्तीला राजकारणात आवड असेल आणि त्याच्या गोड बोलण्याने लोकांचा चांगला पाठिंबा आणि सहकार्य त्याला मिळत असेल तर लोकप्रतिनिधी किंवा नेता होण्याची इच्छा मनामध्ये निर्माण होणे स्वाभाविक आहे आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील होतील. मित्रांनो, हे लक्षात ठेवले पाहिजे की एखादं कारण घडू शकते ज्याने आर्थिक व घरातील सामानाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. भ्रष्ट वृत्ती असलेल्या महिलेशी कसल्याही प्रकारचे संबंध ठेवू नका, अन्यथा तुमचा अपमान होऊन कसलेही आरोप लागू शकतात. खबरदारी म्हणून मकर राशीच्या व्यक्तीने नामाक्षर अंतर्गत येणाऱ्या आजारांबद्दल नेहमी जागरूक राहिले पाहिजे. जर तुमचे नाव भे, भो, जा, जी या अक्षरांनी सुरू होत असेल तर तुम्हाला आयुष्यात कधी कमरेला दुखणे, पाठदुखी, मांड्या, गुडघ्याचे हाड, टायफस, फुफ्फुस किंवा त्वचेच्या आजारांना सामोरे जाऊ लागू शकते. किंवा जर तुमचे नाव खी, खू, खे, खो या अक्षरांनी सुरू होत असेल तर तुम्हाला आयुष्यात कधी स्टेफिलोकोकस ऑरियस, व्हेरिकोज व्हेनस, पोट फुगणे, संधिवात, क्षयरोग, सर्दी, त्वचारोग, पू तयार होणे यासारख्या आजारांना सामोरे जाऊ लागू शकते. म्हणून आजाराची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप फायदेशीर ठरेल.
पुढे काही उपाय सांगत आहे. जर तुम्ही श्रद्धेने आणि भक्तिभावे नियमितपणे कोणताही एक उपाय केला तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच फायदा होईल. पहिला उपाय, भगवान श्री विष्णूच्या मंदिरात केशर व पिवळी फुले अर्पण करा. दररोज आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन त्यांचा आदर करा. दररोज चतुर्नाशक व लक्ष्मीदायक सिद्ध मंत्राचा जप करा. कृपया व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नवे व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. इतर व्हिडिओ पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. शिवम कल्याण.